तर ऑलरेडी आपण लाईट चॅप्टर मध्ये 50% पार्ट कंप्लीट केलेला आहे. 50% जो आहे तो थोडासा समजायला जड आहे. यासाठी काही गोष्टी आधी तुम्हाला शिकाव्या लागतात. तर आता आपण लाईट या चॅप्टर मध्ये सेकंड फेनॉमिना स्टार्ट करत आहोत, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन आणि याच्या सोबत आपल्याला एक कॉन्सेप्ट शिकायचा असतो, लेन्सेस. आणि याच्यानंतर एक सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला, ह्युमन आय. ठीक आहे. तर ऍक्च्युली ह्युमन आय जो आहे चॅप्टर तो याचाच पार्ट आहे, पण एनसीईआरटी ने त्याला एक सेपरेट टॉपिक म्हणून ठेवलेला आहे. खरं तर गरज नव्हती. आता रिफ्रॅक्शन हा प्रकार थोडस समजून घ्या. आपण या फेनॉमिनाला डिस्कस करताना काही गोष्टी पाहू. समजा आपल्याकडे एक सरफेस आहे, असा कोणता एक सरफेस आहे, एक स्लॅब आहे, रेक्टँग्युलर स्लॅब ऑफ ग्लास, एका काचाचा ग्लास आहे. आणि आपण काय केलं, लाईट रे इन्सिडेंट केला. आता इन्सिडेंट काय म्हणू नका, सगळं झालंय. आता एक लाईट रे आपण इन्सिडेंट केला, ही डायरेक्शन आहे, आणि इथे आणून टाकतो. आता पहिली गोष्ट, समजा हा जर एक ओपेक सरफेस असेल, ठीक आहे, इथून लाईटला पास होऊ देत नाहीत असा सरफेस आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी एक इंटरफेस म्हणून आपण नॉर्मल काढूया. ही नॉर्मल, तर इथून हा लाईट सेम अँगलने काय होईल, रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्या अँगल थीटाने हा इन्सिडेंट रे आला, त्याच अँगल थीटाने हा रिफ्लेक्टेड रे परत गेला. सो दिस फेनॉमिना इज रिफ्लेक्शन. हे ऑलरेडी आपण शिकले. आता फक्त कळण्यासाठी हे केलं मी. आता असं समजा या सरफेसला आपण इकडे घेऊ, हा इन्सिडेंट रे परत घेऊ, तो इथं आला. सेम नॉर्मल घेऊ, इथे आहे. ही नॉर्मल चला पुढे वाढूया. जसं समजा ही जी नॉर्मल आहे आणि हा जो आता सरफेस आहे, हा एक ट्रान्सपरंट सरफेस आहे. ट्रान्सपरंट आहे. एक्झाम्पल मध्ये इट मे बी वॉटर और ग्लास. ठीक आहे, ट्रान्सपरंट मीडियम. आणि हा जो मीडियम आहे इट इज एअर. आपल्याला माहिती आहे एअर इज ऑल्सो ट्रान्सपरंट. तर काय होईल, आता लाईट फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इज एंटरिंग विथ अन अँगल, त्याला म्हणतात ऑब्लिकली. जेव्हा अँगल 90 किंवा 0 पेक्षा वेगळा असतो, 90 और 0 पेक्षा डिफरंट असतो, तेव्हा त्या इन्क्लिनेशनला म्हणतात ऑब्लिक इन्क्लिनेशन. ऑब्लिक साइन देतो की नाही आपण, किंवा वाला, त्या पद्धतीनं. तर हा काय होईल, बिलकुल ट्रान्सपरंट मीडियम असल्यामुळे लाईटला तो अलाउ करेल, तो याला याच्यातून जाऊ देईल, पण तो नुसता जाऊ देणार नाही, तो त्याला असा थोडासा बेंड करेल. आणि जोपर्यंत सेम मीडियम मध्ये आहे ते ट्रॅव्हल करेल. मग थोड्या वेळाने काय होईल, एक परत आपल्याला या इंटरफेसला एक नॉर्मल भेटेल, आणि हा लाईट आता परत मीडियम चेंज करणार आहे. तर तो परत असा इथून या पद्धतीने बाहेर निघून जाईल. बघा काय काय गोष्टी घडल्या इथे. इफ वी यूज ज्योमेट्री then these two normals are parallel to each other and so that this ray, आता आपण त्याचं बारसं वगैरे करू, त्याला नाव देऊ, between two
parallel lines, we have drawn this ray. This is in geometrical terms known as transversal. So when two parallel lines is intersected by a transversal, then interior alternate angles form are congruent. तर इथे होणारा अँगल जो काही थीटा आहे तो इथे पण होईल, तो सेम आहे. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला कळायसाठी होतं. आता हा जो फेनॉमिना आहे, दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. ठीक आहे, तर याच्यावर आपण खूप डिस्कस केलं. ही जी स्टोरी आहे ही थोडीशी इंटरेस्टिंग आणि वेगळी आहे, थोडीशी डीप आहे. सो इट डिझर्व्स अ सेपरेट टॉपिक. चांगली गोष्ट आहे. स्टेट बोर्डनं काय केलं, रिफ्लेक्शन चॅप्टर 9th मध्ये ठेवला, रिफ्रॅक्शन आता 10th मध्ये ठेवला. दोन्ही वेगवेगळे. तुम्ही जे रे डायग्राम वगैरे आता आपण मिरर फॉर्म्युला हे जे शिकलो, हे त्यांना 9th मध्ये झालेले आहे. त्यांना आता काय केले, हा एक चॅप्टर ठेवला रिफ्रॅक्शन आणि त्यांना दुसरा चॅप्टर ठेवला लेन्सेस. त्यांना लेन्स एक सेपरेट चॅप्टर आहे आणि तिथे ह्युमन आय इन्क्लूड केलेले. तुम्हाला फक्त काय केले, तिन्ही चॅप्टर एकदा शिकवले. त्याचं रिझन होतं बेटा, तुम्हाला 9वीला का ठेवला नाही, कारण रिफ्लेक्शन तुम्ही 8th ला शिकलं होतं. तर सलग 2 इयर्स सेम चॅप्टर नाही ठेवतात सिलेबस मध्ये, म्हणून ते गॅप न ठेवले. एनसीईआरटीचं स्ट्रक्चर वेगळं होतं. असो, तर आता रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनच्या या दोन फिगर्स पाहिल्यावर आपल्याला एक फरक लक्षात येईल. काय फरक झाला? रिफ्लेक्शन बद्दल तर काही टेन्शन नाही, ह्याचे सगळे रूल्स आपण शिकलो होतो. रिफ्रॅक्शन मध्ये काय झालं, हा जो इन्सिडेंट रे होता एअर मधून आलेला, as soon as it strikes at normal, this is the point from where this incident ray is about to enter in another medium. Just about to enter here. इथून एंट्री करणार. आणि हा जो दुसरा मीडियम आहे तो पण ट्रान्सपरंट आहे. पण बघा, हा जर वॉटर असेल आणि हा एअर असेल तर दोन्ही ट्रान्सपरंट आहेत, पण दोघांची डेन्सिटी वेगवेगळी आहे. एअरचे मॉलिक्युल्स, मॅटर चॅप्टर शिकला 9th ला आपण, एअरचे सगळे मॉलिक्युल्स त्यांच्यातला इंट्रामॉलिक्युलर फोर्स खूप वीक असतो, त्यामुळे ते खूप सेपरेट असतात, वाईडली सेपरेटेड असतात. वॉटर लिक्विड आहे, त्याचे पण सेपरेटेड असतात, बट these are denser as compared to air particles. त्याच्यामुळे याची डेन्सिटी as compared to water and air, density of water is higher than air. As density changes, the path of light ray also changes. Here we can see the incident ray is bent out while entering in another transparent medium. This bending of light is known as refraction. ठीक है? The refraction is in layman language or in very short language that we can understand very easily. It's nothing but bending of light. हे बेंडिंग आहे. तर हे जे बेंडिंग आहे यालाच आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. याला आपण रिफ्लेक्शनला आपण मराठीमध्ये परावर्तन म्हणतो आणि रिफ्रॅक्शनला आपण मराठीमध्ये अपवर्तन म्हणतो. तर तुम्ही संस्कृत शिकणारे स्टुडंट, परा आणि अप हे दोन उपसर्ग आहेत. प्र परा अप समजते की नाही, त्यातला प्र परा हा परा दुसरा उपसर्ग आहे, अप तिसरा उपसर्ग आहे. तर अपचा अर्थ असतो ऑपोजिट, विरुद्ध. अपवर्तन म्हणजे त्याचं बिहेवियर जे एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा वेगळं. एक्सपेक्ट काय केलं होतं, सरळ निघून जायला पाहिजे, सरळ न जाता तो बेंड झाला. म्हणजे आपण जे विचार केला त्याच्यापेक्षा तो ऑपोजिट वागला, त्याचं बिहेवियर कसं झालं, ऑपोजिट झालं. म्हणून त्याचं नाव मराठीत अपवर्तन. नाव खूप व्यवस्थित ठेवलंय. परावर्तन, परत जाणे, ज्या मीडियम मधून आलं त्याच्यातच गेलं. म्हणजे इथे जर एअर मीडियम असेल तर त्याचं परत जाणं पण एअर मध्येच आहे.
ज्या मीडियम मधून एंट्री केली इन्सिडेंट रेने रिफ्लेक्टेड त्याच मीडियम मध्ये परत केला. कारण जो सेकंड त्याचा जो काय म्हणू आपण इंटरफेसिंग सरफेस होता तो ओपेक आहे, तो अलाउच करणार नाही. तर तो वापस निघून जाईल, जाऊ द्या काय करू. आला मोठ्या ह्याच्यामध्ये भूक लागली, हॉटेल बंद दिसलं वापस गेला. ज्या रस्त्यानं आला त्याच रस्त्यानं परत गेला. इथं तसं नाहीये. त्यानं अलाउ केलं, पण तो काय म्हणतो, इथून मी म्हणतो तसंच आहे. इथे एक आपण गोष्ट शिकली होती, की हा जो इन्सिडेंट अँगल थीटा होता, ज्याला आपण आय आणि आर असं स्मॉल मध्ये म्हटलं होतं, आठवत असेल तर. तर या केसमध्ये आय आणि आर हे कंपल्सरीली सेम असतात. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर सेम. आता लॉज आहे ना रिफ्लेक्शनचे 3 लॉ आहे. त्यातला हा मेन लॉ आहे. इथे तसं नाही. हिअर यू कॅन से आय अँड हिअर यू कॅन सी आर. या केसमध्ये आय अँड आर बोथ आर डिफरंट. रिफ्रॅक्शन मध्ये ते सेम होत नाहीत. इथे जर तुम्ही पाहिलं पर्टिक्युलर तर आय इज ग्रेटर दॅन आर. इन धिस केस इट्स नॉट ऑलवेज ट्रू. इन धिस केस इट हॅपन्स, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये या सगळ्याची स्टोरी शिकायची. आता मी तुम्हाला इन शॉर्ट मी सगळा चॅप्टर सांगितला तुम्हाला, म्हणजे हे प्रस्तावना झालं. आता ऍक्च्युअल चॅप्टर सुरू होताना त्याचा बेस हा सगळा आहे. तर रिफ्रॅक्शन मध्ये काय होत असते, लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ऑब्लिकली एंटर करताना, ऑब्लिकली शब्द फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा बुक्स मध्ये देत नाही, पण स्टँडर्ड लँग्वेजने लक्षात ठेवा. चांगल्या बुक्स मध्ये 100% देतात. जे चांगल्या बुक्स मध्ये म्हणालो तर ऐका. द बेंडिंग ऑफ लाईट rays when they pass, बघा स्टँडर्ड नोट्स आहेत माझ्या जवळचे, त्याच्यात शब्द आहे ऑब्लिकली, फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर. ते पण कसं पाहिजे, ट्रान्सपरंट. आता मी इथं ट्रान्सपरंट शब्द नाही लिहिला तरी तो बाय डिफॉल्ट आहे, कारण रिफ्रॅक्शन ट्रान्सपरंट मीडियम शिवाय होतच नाही. दुसऱ्या मीडियम मध्ये जायसाठी त्यांना अलाउ तर केलं पाहिजे, त्याच्यामुळे ट्रान्सपरंट असतो. ट्रान्सल्युसंट असेल तरी होते. ट्रान्सल्युसंटचा खेळ वेगळा आहे. तो पार्शियली तुम्हाला काय करेल, रिफ्लेक्ट होऊ देईल, आणि पार्शियली त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन पण होत असते. आणि हे ऍब्झॉर्प्शन का घडतं, ड्यू टू डेन्सिटी चेंज. हा त्याच्या मागचा रिझन आहे. तर अनादर ट्रान्सपरंट मीडियम ऑब्लिकली जात आहे, तर इथं आपण म्हणतो हे सगळं जाताना इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर आपण असं म्हणू की प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना, ऑब्लिक म्हणजे तिरकस, आपली दिशा बदलतो. बेंड होतो म्हणजे डायरेक्शन चेंज करतो. असा जाता जाता असा गेला ना, हा चुपचाप असा गेला असता की नाही, पण गेला असा, तर याला म्हणतात डेव्हिएशन. रस्ता भटकला, डेव्हिएट झाला. आपल्या गोल पासून तुम्ही डेव्हिएट झाले. एवढे मार्क घ्यायचे होते, पण शॉर्ट पाहायचा नाद लागला, तर तुम्ही डेव्हिएट झाले. तर हे डेव्हिएशन आहे. डेव्हिएशन काय सांगतं, असं जायला पाहिजे होतं पण इकडे गेलं, तर रस्ता भटकला, तो रास्ता भटक गया. ठीक आहे, तर कितना भटक गया, वो मेजर होता है डेव्हिएशन. तर हे लक्षात ठेवा. तर याला आपण म्हणलंय रिफ्रॅक्शन. त्याच्यात महत्वाचे वर्ड्स आहेत. एक काय आहे, बेंडिंग. दुसरा काय आहे, ऑब्लिकली. आणि तिसरा काय आहे, ट्रान्सपरंट. 3 गोष्टी कंपल्सरी असतात. चला, आता आपल्याला जर एखाद्याने विचारलं, सर ऍक्च्युअली बेंडिंग का होते, ठीक आहे, का बेंडिंग उगाच का होते, तर आपला पुढचा पॉइंट तोच आहे. त्याला आपण म्हणू कॉज ऑफ रिफ्रॅक्शन. याच्या मागचं रिझनही आपल्याला कळलं पाहिजे.
रिफ्रॅक्शन का होतं? विचार करा. ह्याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल देतो. बेस्ट एक्झाम्पल आपल्या रोजच्या लाईफ मधलं. समजा एक हायवे आहे. त्याच्यामध्ये असा पट्टा असतो माहिती ना? एक हायवे आहे आणि एक व्हेकल आहे. आता हे व्हेकल हवेत केलं. हे व्हेकल जात आहे या डायरेक्शनने. या डायरेक्शनने ते जात आहे. आता काय झालं बघा. अचानक त्याला रस्ता क्रॉस करायचा किंवा या हायवेहून चालता चालता त्याला समजा इकडे कुठतरी जायचंय किंवा इकडे कुठतरी जायचंय. असा विचार करा. त्या हायवेहून समजा तो इकडे क्रॉस करायला पाहतोय. इथे क्रॉस करायला पाहतोय. इथे आल्याबरोबर मध्ये एक पॅच आहे आणि इकडे एक दुसरा हायवे आहे. समजून घ्या. आता त्याला या हायवेवरून या हायवेवर जायचंय. पण मध्ये प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? या मधल्या रिजन मध्ये या खूप सारा चिखल आहे. मड. तर त्याला पाहून काय म्हणला? ह्याचं मड बसलं. मड. आता इथे एक त्याला चिखल दिसला. तर ही गाडी जेव्हा इथून इथे जाईल, त्याच्या स्पीडमध्ये फरक पडेल की नाही? आता मी जो महत्वाचा शब्द वापरत आहे, याची जी इथं स्पीड होती, स्पीड 1. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट, ही कार, तू कुठं चाललास? ही कार नको आता जाऊ दे. तर ही कार जेव्हा इथे आलेली असेल, चला या डायरेक्शन मध्ये जात असेल, तेव्हा त्याची स्पीड समजा अशी होती. हा स्पीड म्हणजे वेलॉसिटीचा वेक्टर आहे. वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ही त्याची डायरेक्शन आहे स्पीडची. तर ऑब्व्हियसली इथे त्याची स्पीड काय होईल? चिखल त्याला आपल्याकडे ओढायला बघेल. स्लिप होणे म्हणतात त्याला. पण त्याची गाडी आता स्लिप होण्याला फोर व्हीलरचं जे स्लिपिंग असतं त्याला फिजिक्समध्ये स्किडिंग म्हणतात. ती स्किड होत आहे. ठीक आहे. स्किडिंग ऑफ द कार म्हणतात ना. ती अशी घासत जाते बाहेर. त्याला स्किडिंग म्हणतात. या स्किडिंगमुळे काय होईल? हा जो वेक्टर आहे याचा, हा वेक्टर थोडासा असा झुकेल. चिखलामुळे त्याची डायरेक्शन चेंज होईल. पुन्हा हायवेला आला. आता हायवेला आला की पुन्हा त्याचा वेक्टर पहिल्यासारखा होईल आणि तो या रस्त्यात लागेल आणि या डायरेक्शनने पुढे निघून जाईल. तर बघा इथे डायरेक्शन कशामुळे बदलली? मीडियम बदलल्यामुळं. इथे स्मूथ सरफेस होता, इथे मडी सरफेस होता. त्यामुळे बघा इथे चेंज झालं. ते चेंज होण्यामागचं चेंज झालं. डायरेक्शन चेंज का झाली? कारण त्याची स्पीड चेंज. स्पीड बदलण्यामुळे त्याची व्हेलॉसिटी पण बदलली. तर लाईटचं पण जे बेंडिंग आहे कॅन बी अंडरस्टूड इझिली बाय धिस एक्झाम्पल. त्याच्यावरून लक्षात ठेवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चं जे कॉज आहे इट्स चेंज इन स्पीड ऑफ लाईट. लाईटची स्पीड प्रत्येक मीडियम मध्ये चेंज होत असते. इट्स मॅक्सिमम इन एअर और व्हॅक्यूम, बट इन अदर mediums with different densities, the speed of light also different. आता बघा, तर आपण इथं मेन कारण काय म्हणतो? इथं आपण असं म्हणूया, तर रस्ता भटकला ह्याला आपण एक नाव दिले डेव्हिएशन. द डेव्हिएशन बघा मी लिहितो इथं, द डेव्हिएशन in the path of light, in the path of light is due to कशामुळे झालं? चेंज इन स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट दिस इज द मेन कॉज. तुम्हाला कधी कधी 1 मार्क क्वेश्चन मध्ये किंवा रिझन मध्ये विचारतात की रिफ्रॅक्शन का होते? तर रिफ्रॅक्शन होण्याचं मूळ रिझनच काय आहे? डेव्हिएशन. डेव्हिएशन चे चेंज. आणि हा चेंज कशात होतो? स्पीड मध्ये.
तर लाईट जेव्हा एअर मधून येत आहे, सन पासून निघाला, अर्थ कडे अप्रोच करतोय 15 करोड किलोमीटर. तर मेनी ऑफ द करोड किलोमीटर्स आउट ऑफ 15 करोड किलोमीटर इट हॅज एअर और इट हॅज व्हॅक्यूम ओनली. तर त्याच्यावर कुठले ऍब्झॉर्प्शन नाही. व्हॅक्यूम म्हणजे नो एअर. नो एअर मीन्स नो एनी गॅस. कोणताही गॅस नाही. तर गॅसेस नाहीत तर त्यांचं ऍब्झॉर्प्शन नाही. कुठलाही गॅस लाईट रेला ऍब्झॉर्ब करणार नाही. त्यामुळे त्याला कुठलाही अडथळा नाही. स्पीड ब्रेकर नाही. लाईट फुल स्पीडने पळणार. पर सेकंड 3 लाख किलोमीटर येत राहणार. As soon as light ray coming from sun enters into Earth's atmosphere, Earth atmosphere is very denser. खूप डेन्स आहे. इथं आल्याबरोबर सगळे गॅसेस टपून आहे. ये आता तुला ऍब्झॉर्ब करतो. सगळेच आहेत. 78% नायट्रोजनच बसलाय ऍब्झॉर्ब करायला. 21% ऑक्सिजन, उरलेला कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड अदर नोबल गॅसेस हे सगळे तिथे आहेत. हे सगळे जण टपून बसलेत त्या लाईटला ऍब्झॉर्ब करायला. म्हणजे बरोबर लाईटची स्पीड ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यानंतर काय झाली? चेंज झाली. आणि जेव्हा जेव्हा लाईटची स्पीड चेंज होते, त्याचा पाथ डेव्हिएट होतो, ती बेंड होते आणि धिस फेनॉमिना इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. समजलं आता याचं पूर्ण बेस रिफ्रॅक्शन का होतं. तर आता याच्यात एक पुढचा मुद्दा आहे. पहा, इथं मी लिहितोय तो व्हेलॉसिटी ऑफ लाईट. इथं मी स्पीड नाही म्हणतोय, थोडस लक्ष द्या. व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मीडियम. आता नेचर ऑफ मीडियम मध्ये काय येतं? डेन्सिटी येते. त्या मीडियमची डेन्सिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. वॉटरची डेन्सिटी एअर पेक्षा जास्त आहे. तर जेवढा मीडियम डेन्सर तेवढी लाईटची स्पीड कमी. लाईटची स्पीड कमी होते. लाईटची स्पीड मॅक्सिमम तर एअर आणि व्हॅक्यूम मध्ये आहे. तर आता अजून तरी कोणी सापडला नाही ज्यानं ज्या मीडियम मध्ये लाईट गेल्यावर एअर पेक्षा जास्त स्पीडने जाईल. असं नाही होणार. 3 लाख पेक्षा कमीच येणार. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड लिहितो आपण. ठीक आहे. त्याच्याहून लेसच येणार जर दुसऱ्या मीडियम मध्ये गेलं तर. लक्षात घ्या, नेचरवर डिपेंड असतं. त्याच्यावर आपण असं म्हणू दॅट इज, बघा, जर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे लिहितो. जर रेअरर मीडियम असेल, रेअरर मीडियम, ठीक आहे, तर रेअरर मीडियम मध्ये जी व्हेलॉसिटी आहे ती जास्त असते. कारण नो अपोज, कुठलाही अपोज नाहीये त्याला. आणि जर डेन्सर मीडियम आलं तर व्हेलॉसिटी डिक्रीज होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, एअर मधून वॉटर किंवा ग्लास मध्ये आल्यावर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली आणि त्याच्यामुळे अँगल चेंज झाला. अँगल चेंज होण्यालाच डायरेक्शन म्हणतात. सायन्स मध्ये अँगलचा, डायरेक्शनचा अर्थ असतो अँगल. तर तुम्हाला हे चांगलं कुठं कळतं? वेन यू लर्न ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री कळतं की हे सगळं कशाशी रिलेटेड आहे? डायरेक्शन हा कॉन्सेप्टच अँगलशी रिलेटेड आहे. आणि अँगल बदलल्यामुळे ट्रायंगल मधले रेशिओ बदलतात. म्हणून साइन कॉस टॅन कॉस सिक कोसिक 6 रेशो डिफरंट होतात. ही पूर्ण स्टोरी आहे इन शॉर्ट. बोला, मी तुम्हाला आता हेच सांगत होतो. आपण पुढच्या स्लाइडवर मी ऍक्च्युली याच्यावर बोलणारच होतो. बोलू आपण आता. जर आपण चाललोय रेअरर टू रेअरर किंवा डेन्सर टू डेन्सर, बिलकुल माझी काही अडचण नाही. डेन्सर मीडियम मध्ये तुम्ही असं इमॅजिन करा की इथं व्हॅक्यूम आहे आणि इथे रेअरर मध्ये समजा एअर आहे. ठीक आहे. आता दोन्ही रेअरर्स आहेत, पण जास्त रेअरर कोण आहे? जास्त रेअरर व्हॅक्यूम आहे. एअर मध्ये गॅसेस आहेत ना, ऍब्झॉर्प्शन पॉवर जास्त आहे एअरची. व्हॅक्यूम मध्ये काहीच नाही. व्हॅक्यूम म्हणजे काही नाही, रिकाम, निर्वात म्हणतात त्याला मराठीत. निर्वात पोकळी,
निर्वात, वात म्हणजे वारा, निर्वात वाराही नाही, काहीच नाही. रेअरर टू रेअरर गेलात तरी बघा दोघांचं नेचर वेगळं आहे की नाही. हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनच बुकमध्ये दिले नेचर ऑफ मीडियम. आता दोन्ही रेअरर आहेत, पण त्याच्यात जास्त रेअरर कोण आहे? आपण म्हणतो ना वर्गात 2 हुशार मुलं आहेत. टॉपर आहेत, 2 टॉपर आहेत. पण हा जो टॉपर आहे ना, तो थोडा जास्तच हुशार आहे. फक्त टॉपर हा मार्कमध्ये थोडेच पाहिला जाईल. वेगवेगळ्या ॲस्पेक्टने पाहिला जाईल. ते दोन्ही रेअररच आहेत. पण दोन्ही रेअररमध्ये पण क्वालिटी वेगवेगळी आहे. आता ह्याची डेन्सिटी आणि ह्याची डेन्सिटी, ह्याची डेन्सिटी तर 0च आहे. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॅक्यूममध्ये मासच नाही. कोणी प्रेझेंटच नाही तर मास कुठून येईल? त्याची डेन्सिटी 0 आहे. एअरची काही ना काही डेन्सिटी असते. एअरची डेन्सिटी आपण 1 मानतो. व्हॅक्यूम आणि एअरची डेन्सिटी आपण कॅल्क्युलेशनसाठी 1 मानतो. म्हणजे काय सर? त्याला रेफरन्स मानतो. नंबर लाईनवर काहीतरी पाहायचं होतं म्हणून याला 0 मानलं. नाहीतर नंबर लाईनवर 0 इथे असते. सर 1, 2 मध्ये मी 1 ला 0 म्हणतो. काय बिघडायलंय? मला जर 1 to 2 जायचंय, तर मी किती स्टेप चालायलो? 2 का 1? 1 स्टेप चालायलो. म्हणजे मी याला 0च मानलंय ना. तरच हे 1 होईल की नाही? तर 0 काय म्हणजे हे ओरिजिन म्हणजे इथंच नंबर लाईनवर करेक्टमध्ये 0 पाहिजे. असं कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. पण याचं कन्व्हेन्शन का असं देतात सांगतो. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह म्हणून याला मध्ये ठेवलंय. बाकी काहीच काम नाही त्याचं. 0 कोणालाही मानू शकता. ते हिंदीतल्या म्हणसारखं जब जागे वही सवेरा. तसं हे जिथं जाग आली तिथे शून्य. जिथून मोजायला सुरू केलं ते रेफरन्स. ओरिजिन कशाला मानता येते? या रूममध्ये मी कोणाचाही डिस्टन्स मोजायला कुठला तरी एक कोपरा धरतो त्याला रेफरन्स मानतो. तिथून मी एक्स वाय झेड ऍक्सिस काढतो. तर पूर्ण मॅथमॅटिक्स हे ओपन टू ऑल आहे. तुम्ही काही माना, आमचे रूल फिक्स आहेत. कोणाला एक्स वाय झेड माना. आम्ही तुम्हाला सांगतो एक्स कॉमा वाय कॉमा झेड कोणता वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर, फायनल मायनस इनिशियल. लावा कसं लावायचंय. सगळं फ्री, ओपन आहे. आता डेन्सर टू डेन्सर मध्ये हेच होईल की नाही? समजा वॉटर डेन्सर आहे, डेन्सिटी आहे त्याला. ग्लास मोर डेन्सर. आता स्पीड ऑफ लाईट काय होईल? इथं स्पीड ऑफ लाईट जी आहे v1, इथं आहे v2. तर स्पीड ऑफ लाईट v2 मध्ये लेस असेल v1 पेक्षा, कारण हे जास्त डेन्सर आहे. तर दोन्ही मीडियम सेम जरी राहिले तरी हे डिपेंड असते त्याच्या डेन्सिटीवर. तशीच येणार. हा आता हेच हा आता हेच सांगतोय. रेअरर टू डेन्सर जेव्हा लाईट एंटर करते तेव्हा ती बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मलच्या जवळ बेंड झाली पहा इथं लाईट. इथं नाही, इथं या. बघा ह्याचं बेंडिंग कसं आहे? या नॉर्मलच्या जवळ आहे. चला ही तुमची नॉर्मल N1 माना, ही N2 माना. ठीक आहे? तर बघा याच्यापेक्षा याचं बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल आहे. म्हणजे हा नॉर्मलच्या जवळ चाललाय. केव्हा? रेअरर टू डेन्सर जाताना. आणि वापस बघा डेन्सर टू रेअरर जाताना नॉर्मल पासून दूर चाललाय. तर हेच असते बेसिक रूल हाच आहे. When refraction takes place from rarer to denser, then light ray bend towards the normal. ठीक है? And when it goes from denser to rarer again, then it goes away from the normal. आणि त्याच्यामुळे एक तुम्हाला आता याचं जॉमेट्री दाखवतो. पहा बेटा लक्ष द्या. याला पुढे इन्क्रीज बघा एक्सपांड केलं. एक्सपांड नाही, एक्सटेंड केलं. तर बघा हे 2 पॅरलल लाईन येतात. दिसलं? आणि याला जर इकडे मागे एक्सटेंड केलं ते पॅरलल लाईन. त्याचा अर्थ असा आहे या सगळ्या पॅरलल लाईनची स्टोरी आहे. म्हणजे इथं होणारे करस्पॉन्डिंग अँगल ही सगळी स्टोरी सेम आहे. बघा 2 पॅरलल लाईन मध्ये हे 2 एक्सटेरियर अल्टरनेट अँगल दिसायलेत काय? 7वीला शिकलोय आपण. तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पण सेम असतात. तर ही स्टोरी किती इंटरेस्टिंग आहे पहा. या जर तुम्ही पॅरलल लाईन्स इमॅजिन करायला शिकलात तर तुम्हाला काय काय जादू दिसते बघा. पहिली जादू हा आर, तर इंटेरियर नुसार हा आर, हा एक्सटेरियर आय, तर हा पण आय. या आयला फक्त एक नाव देतात इथं ई.
अँगल ऑफ एमर्जन्स बाहेर निघा. एमर्जन्सी एक्झिस्ट आहे, निघ बाहेर. तर ई ने दाखवतात. आय इज इक्वल टू ई. अब बोलो. स्पीड किती चेंज होते त्याच्यावर डिपेंड आहे. आता सांग, पूर्ण नॉर्मल वर येऊन केव्हा पडेल? हे आता फक्त थिंकिंग आहे. पूर्ण नॉर्मल वर तेव्हाच येईल, ऐका, जेव्हा तुमचा इन्सिडेंट रेचा पण डायरेक्शन वेगळा असेल. आता हे इन्सिडेंट रेवर पण डिपेंड असते, म्हणून मी तो शब्द ऑब्लिकली वापरला. मी थोड्या वेळापूर्वी म्हणलो होतो 0 आणि 90 सोडून बोला. मी जे बोलतो विचार करून बोलतो, एक्सपिरियन्सनं बोलतो, बाकी काही नाही. तेच ते शिकून आम्हाला सगळं पाठवून गेले काय बोलायचं ते. लक्षात घ्या, 0 टू 90 सोडून, कारण 0 ची केस वेगळी आहे, 90 ची केस वेगळी आहे. सर ही कशी कळावी कुठे वेगळी आहे, हे तेव्हा कळेल व्हेन यू लर्न स्नेल्स लॉ. आता आपण पुढे जाणार. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो असतो एटा. एटा 1, एटा 2. मग रिस्पेक्ट 1 विथ रिस्पेक्ट टू 2, 2 रिस्पेक्ट टू 1. मग स्पीड ऑफ लाईट कशी चेंज होते, त्याचे फॉर्म्युले आहेत. आजच्याच तेवढी स्टोरी नाहीये, पहिल्याच दिवशी. रिफ्रॅक्शनची खरी मजा उद्या आहे. उद्या तुम्हाला याचं फुल ऑफ मॅथमॅटिक्स पाहायला भेटेल. त्याचे सगळे कसे फॉर्म्युले एकमेकांसोबत अटॅच होतात. चांगले फॉर्म्युले आहेत. पण बघा ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या चॅप्टरचं नावच आहे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. त्याला ऑप्टिक्स म्हणत नाहीत नुसतं. ऑप्टिक्सच्या 2 ब्रँच असतात. एक रे ऑप्टिक्स आणि एक वेव्ह ऑप्टिक्स. मी तुम्हाला सांगायला 2-3 वर्ष झालं. तर रे ऑप्टिक्सचं दुसरं नाव जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आहे. बघा मी आता पॅरलल लाईन, अल्टरनेट अँगल तेच बोलायलो तेव्हापासून. हे सगळं जॉमेट्री आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ एमर्जन्स. आणि हे मधले 2 आर सेम असतात. आणि एक रेअरर टू डेन्सर जेव्हा जाते ऑब्जेक्ट, तर बघा आता आपण तोच पुढचा पॉइंट डिस्कस करतोय. एक मिनिट. नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता एनसीईआरटी मध्ये सगळं दिलेलं आहे, पण ते तुम्हाला लवकर सापडत नाही. म्हणजे ते लँग्वेज दुसरीच बडबड जास्त असते त्याच्यामध्ये. दुसरे पॅरेग्राफ नाही ते वाचायचं नसते, पण म्हणून तुम्हाला टू द पॉइंट लिहून द्यावी. परीक्षेत जे लिहायचे ते आपल्याजवळ असं हँडी असलं पाहिजे पटकन. तिथं नेमका धडा असतो 5 ओळीचा आणि लिहिलेला असते 500 ओळी. त्याच्या आधी एक स्टोरी असते, नंतर एक असते. आणि ते किती वर्ष तर आपल्यासोबत कोण होते, ते भुजो आणि ते कोण, वहिलीन भुजो. तेच चालले इतके दिवस आपल्यासोबत. चल द्या. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा अर्थ काय, की रिफ्रॅक्शन होताना आता आपले हे जे प्रश्न आहेत, बेंडिंग कसं होते, बेंडिंग कसं होतं त्यालाच आपण त्याचा कॅरेक्टरिस्टिक म्हणतो. ऐका, फर्स्ट केस, गोइंग फ्रॉम, ऐका बेटा, रेअरर टू डेन्सर मीडियम. तर जेव्हा लाईट रेअरर टू डेन्सर जाते, त्यावेळेस काय होतं लक्षात घ्या. लाईट रे, किंवा आपण त्याला एक नाव देऊ, हे चांगलं नाव राहील, रिफ्रॅक्टेड रे. तिकडे रिफ्लेक्टेड होतं ना, इकडे रिफ्रॅक्टेड असेल. रिफ्रॅक्टेड रे बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. आता हे मात्र माहित पाहिजे तुम्हाला फक्त. याचा अर्थ काय झालं, की स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईट या केसमध्ये होत असते डिक्रीज. स्पीड ऑफ लाईट चेंज होते. बेंडिंग जेव्हा नॉर्मलच्या डायरेक्शनला असतं, जवळ असतं, तेव्हा 100% काय त्याचा सायंटिफिक फेनॉमिना, स्पीड ऑफ लाईट इज नाउ डिक्रीजिंग, कमी होत आहे लाईटची स्पीड. मेन गोष्ट. सेकंड याच्या उलट चालेल, गोइंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर. इथं काय होईल सांगा तुम्हीच. इथं जे रिफ्रॅक्टेड रे असतं, गोज अवे
फ्रॉम द नॉर्मल. समजलं? याचा अर्थ इथं काय आहे, जी स्पीड ऑफ लाईट आहे या केसमध्ये परत वाढते किंवा पहिले जेवढी होती तेवढी राहते. कारण जोपर्यंत मीडियम होत नाही, बदलत नाही, तोपर्यंत स्पीड कशी बदलेल? सन पासून लाईट रे निघाला. तो कुठं आहे? व्हॅक्यूममध्ये. व्हॅक्यूम, व्हॅक्यूम, व्हॅक्यूम. सेम स्पीड. एअरमध्ये आलं. थोडा फरक पडतो. स्लाईट फरक पडतो. जास्त नाही. कारण आपण फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स आपण व्हॅक्यूम आणि एअरला सेम मानतो फिजिक्समध्ये. फार मायन्यूट लेव्हलला जात नाही तोपर्यंत. वरच्यावर ठीक आहे. पण खूप रिसर्च लेव्हलला गेलं तर ते सेम नाही. पण आपण मानतो इथं. तर हा एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. आता इथं आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे. आता बघा, तिसरी एक केस आहे. तिसरी केस गोइंग अलोंग नॉर्मल. आता ऐका. आता मेन खेळ होतो. आपण असं समजून घ्या, हा आपला सरफेस आहे आणि हा नॉर्मल आहे. तर इन्सिडेंट रे काय केला? अलोंग नॉर्मल आला. टाकतानाच आपण परपेंडिक्युलर टाकला. नॉर्मलच्या अलोंग. म्हणजे आता ऑब्लिकली नाहीये. ऑब्लिकचा अर्थ तिरकस विथ एन अँगल. बट हिअर इज अँगल इज 90 डिग्री. अलोंग द नॉर्मल टाकलं. अलोंग म्हणतो मी. ठीक आहे? किंवा याला अजून एक शब्द असतो. पॅरलल टू नॉर्मल. त्याच्या डायरेक्शन मध्ये. तर रिफ्रॅक्शन होत नाही. इथे काय होत असते? सरळ निघून जाते त्या मीडियम मधून. इथे बेंडिंग होत नाही. वाचतो नीट ऐका. A ray of light passing normally, that is at right angle from one optical medium to other optical medium. त्याला ऑप्टिकल मीडियम म्हणतात कारण आपण ऑप्टिक्स शिकायलो. Does not bend or deviate from its path. In this case, angle of incidence and angle of refraction both are equal to 0. एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये चालेल मीन्स इट्स अ रे. रे आहे ना तो. आणि एका फक्त रेचा जो पाथ असतो सिंगल रे तो नेहमी 0 डिग्री असतो. जेव्हा लाईन असते तेव्हा 180 डिग्री असते. तर या केसमध्ये जो अँगल असतो तो 0 डिग्री असतो. समजलं? आपण किती जाऊ शकते हे जे म्हणायलो, जास्तीत जास्त नॉर्मलला स्ट्रेट. नॉर्मलला स्ट्रेट होते. आता हे तुम्हाला पुढे अजून चांगलं कळेल जेव्हा आपण याचं ट्रिग्नोमेट्री शिकू. 0 डिग्रीला काय होईल? डेव्हिएशन कसं काढतात? रिफ्लेक्शन मध्ये जसं डेव्हिएशन आहे, तसं रिफ्रॅक्शनचं थोडंसं वेगळं असते. चला, आज मी तुम्हाला नॉर्मल वरती सरळ निघून जाईल. तसं होऊच शकत नाही. अँगल जोपर्यंत लेस दॅन 90 आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे मी अँगल घेऊन जातो. मी आता जेईचा मॅथ शिकवतो तेव्हा मी एक अँगल सांगत असतो. आपल्याला पाहिजे तेवढा अँगल 90च्या जवळ याला लिमिट म्हणतात. लिमिटिंग व्हॅल्यू. तू अँगल घे 89.999999999999 10 वर्ष मग. जेव्हा थकशील 10 वर्षानंतर तेव्हा थांब. तू म्हणशील एवढा अँगल मी 90च्या जवळ नेला. तरी ते बिचारा नॉर्मलवर येत नाही. समजलं? तेव्हा तो नॉर्मलच्या इतक्या जवळ गेलेला आहे. तेव्हा त्याचा अँगल काय असतो माहितीये? पुन्हा पुढचे 10 वर्ष. 0.00000000 थकल्यावर बनवून. आणि पुढे डिग्री लावून टाक. संपलं. अरे बाबा, जोपर्यंत इन्सिडेंट अँगल 90 होत नाही, तोपर्यंत रिफ्रॅक्टेड अँगल सरळ जात नाही. होतच नाही. त्याला लिमिट म्हणतात. उगाच शिकवलं काय? बिटवीन टू रॅशनल नंबर देअर आर इन्फायनाइट रॅशनल नंबर्स. आपण जर ठरवलं 1 पासून 2 पर्यंत जायचं, तर 1 पासून तुम्ही 1 प्लस 0.1 सुद्धा जाऊ शकत नाही आपण. जाऊ शकत नाही. थोडा बाकीचे. किती जाऊ शकतो हे नंतरची स्टोरी आहे. असं कधीच होत नाही. चला, आता माझ्याकडे जेवढा वेळ आहे, त्यात एक लास्ट पॉइंट सांगतो.
आता आपण जे तुम्हाला सांगितलं, एक गोष्ट इथं लिहितो म्हणजे तुम्हाला थोडीशी एक गोष्ट लक्षात येईल. जेव्हा रेअरर टू डेन्सर जातं, ऐका बेटा, तेव्हा इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्लेक्टेड अँगल लहान असतो. टुवर्ड्स नॉर्मल चालले म्हणजे अँगल कमी व्हायलाय आणि नंतर बाहेर राहिले. तर या केसमध्ये काय होतं? आय इज ग्रेटर दॅन आर. हा अँगल मोठा असतो. अरे उलटच केलंय मग. एकच लिहिलं सॉरी. या केसमध्ये काय लिहायचं होतं मला? इथे ग्रेटर पाहिजे होतं. सॉरी हां. हे ग्रेटर आहे आणि इथे आय काय होतं? आर पेक्षा स्मॉल होतं. इथे तर काही नाही 0 डिग्रीच आहे. तर इथं आय आणि आर दोन्हीही 0 असतात. काही संबंधच नाही. 90 आलं नॉर्मलला 90 आलं म्हणजे अलोंग आलं तर अँगल 0 झाला. ठीक आहे? आता मेन गोष्ट ऐका. तर हे जे आय आणि आर मध्ये जो इम्बॅलन्स आहे, तो का येतो? तर ह्याच्यासाठी एक महत्वाचं काम करण्यात आलं. हे सगळं झाल्यानंतर याच्यावर एक काम करण्यात आलं आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे स्नेल्स लॉ. हा स्नेल SNELL वाला आहे. Google घ्यायचा नाही. SNELL स्नेल्स लॉ. मॅथमॅटिशियन होता. त्यानं काय केलं, खूप सारे एक्सपेरिमेंट करून सांगितलं, की इफ इन्सिडेंट अँगल इज आय, रिफ्रॅक्टेड अँगल इज आर. तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, जसा तुम्ही आय अँगल काय करताय, चेंज करता, तसा आर चेंज होतो. बिलकुल इक्वल राहत नाहीत दोघं. चेंज होतो. पण त्यांच्या असं लक्षात आलं, मी पहिला I1 त्याच्या रिस्पेक्टमध्ये काय आला? R1. ठीक आहे? एक्झाम्पल घ्या. दुसरी पेअर, ही एक पेअर झाली. मग I2 त्याच्यासोबत R2 असं एक सापडलं. अजून एक करा. I3, R3 त्यांना वेगवेगळ्या अँगलने इन्सिडेंट करून पाहिला लाईट. तेव्हा रिफ्रॅक्शन पण त्याला वेगवेगळं दिसलं. मग त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर अँगल आहेत. मग यानं काय केलं, यांचा टेकिंग साइन रेशियो ऑफ बोथ. मग त्याने दोघांचा साइन रेशियो घेतला. साइन इज अ ट्रिग्नोमेट्रिक रेशियो, सामनेवाला. तर सांगतो 2 मिनिटात. मग त्याला सापडला साइन I1, साइन R1. रेशियो घेतला. ठीक आहे? सेम साइन I2, साइन R1, R2. हे जे सगळे आहेत, हे त्याने घेऊन पाहिले आणि मग त्याच्या लक्षात आलं, की त्याने प्रत्येक वेळी घेतलेला इन्सिडेंट अँगलचा साइन रेशियो आणि रिफ्रॅक्टेड अँगलचा साइन रेशियो यांचा रेशियो एक नेहमी कॉन्स्टंट येतो. दिस इज कॉल्ड स्नेल्स लॉ. लक्षात ठेवा. स्नेल्स लॉ इज साइन I अपॉन साइन R इज ऑलवेज अ कॉन्स्टंट आणि याच साइन I अपॉन साइन R ला त्याने एक लेटर दाखवलं एटा. एटा असते हे एन सारखं दिसतं. ग्रीक लेटर एटा आहे आपल्या थिटा सारखं. हे आहे. या एटालाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हे काय सांग? याचं काय काम काय? याचं मीनिंग, याचं महत्व काय? एवढं का शोधलं याने? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाबद्दल बोलतो? ऐका बेटा. इट टेल्स अस अबाउट हाऊ द स्पीड ऑफ light changes in different pair of media. तर वेगवेगळ्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड कशी चेंज होते हे सांगायचं काम कोणी केलेलं आहे? या एटाने. आणि याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. ओके? त्याच्यावर हे साइन आहे, साइन आर नेमकं कसं असतं, हे साइन काय असतं आणि या एटाचं व्हेलॉसिटी सोबत काय रिलेशन आहे हे आपण उद्या पाहू. इथपर्यंत NCERT मध्ये तुम्ही वाचू शकता. आता आपण इथे थांबूया.